श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षात येणारी एकादशी ही पापमोचनी एकादशी तिथी ती आज आहे. होळीनंतर येणाऱ्या या एकादशीला अनन्य असं महत्त्व आहे. मराठी महिन्यातील शेवटचा महिना फाल्गुन महिना संपायला अवघे काही दिवस राहिले आहेत. चैत्राची चाहूल सर्वांना लागली आहे. त्याचप्रमाणे आज आहे पापमोचनी एकादशी. वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. प्रत्येक महिन्यातील एकादशीची वेगवेगळी नावे आहेत. तसेच त्यांचे वेगवेगळे महत्त्व देखील आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आज आहे पापमोचनी एकादशी. एकादशी ही विष्णू कन्या असून हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असतो. त्यामुळे एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा उपासना केल्यास ते प्रसन्न होतात. अनेक जण या दिवशी उपवास करतात. एकादशीच्या उपवासाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्याचबरोबर उपवासकर्त्याला गायीचे दान केल्याचे पुण्य देखील मिळते व वैकुंठ प्राप्ती होते असं म्हटलं जातं. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा उपासना करून पुण्यप्राप्ती करू शकतो. आज आहे पापमोचनी एकादशी. नावाप्रमाणेच पापांचे निवारण करणारी अशी ही एकादशी आहे. या एकादशी केल्या तर मनातील विकार नष्ट होतात. तसेच आजवर घडलेल्या पापातून मुक्तता होते आणि मनावरील दडपण दूर होते. एकादशी व्रताला अतिशय महत्त्व दिले आहे. हे व्रत केल्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रहांचा दुष्परिणाम कमी होऊन चांगले आरोग्य लाभते. कारण ही तिथी भगवान विष्णू यांची आवडती तिथी आहे. त्यामुळे हे व्रत करणाऱ्याला विष्णूंची कृपा प्राप्त होऊन चंद्र, मंगळ, शनी इत्यादी ग्रहांकडून होणाऱ्या विपरीत प्रभावापासून स्वतःचा बचाव करता येतो. या दिवशी काही उपाय केले तर त्याचा अतिशय फायदा होतो. त्याचे अधिक लाभ मिळतात. असाच एक उपाय मी सांगणार आहे. या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडी हळद टाकून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत स्नान करावं. घरातील बाळकृष्ण किंवा विष्णूंच्या मूर्तीला हळदीच्या पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर भगवान विष्णूंना तुळस, मंजिरी, पिवळी फुले तसेच पिवळी मिठाई अर्पण करावी. या दिवशी विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, संक्षिप्त श्री भगवताचे पठण करावं किंवा श्रवण तरी करावं. पापमोचनी एकादशीच्या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी एक कणकेचा मीठ न घालता थोडी हळद टाकून एक दिवा बनवावा व त्यात 2 वातीची 1 वात याप्रमाणे तुपाचा, शुद्ध गाईचा तूप असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर जे तूप असेल त्या तुपाचा एक दिवा प्रथम बाळकृष्णाला ओवाळावा व नंतर तो दिवा तुळशी मातेजवळ ओवाळून ठेवावा. हा दिवा लावताना श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव या मंत्राचा जप करावा. तसेच मनामध्ये आपल्या मुलांना चांगले आरोग्य, चांगली बुद्धी, सुख, समृद्धी, आयुष्य लाभावं यासाठी बाळकृष्णाजवळ व तुळशीजवळ प्रार्थना करावी. यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. नक्की करून अनुभव घेऊ शकता. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.